पुणे में आयोजित पत्रकार परिषद के दौरान विधायक रोहित पवार ने अजीतदादा पवार से जुड़े मामले को लेकर सीआईडी में गहन जांच की मांग की है। उन्होंने कहा कि इस पूरे प्रकरण में कई गंभीर सवाल उठा रहे हैं, जिसे इस निष्पक्ष जांच की बहुत जरूरत है। रोहित पवार ने यह भी आरोप लगाया कि कुछ नेता और भोंदू बाबा के बीच संबंध नजर आए। उन्होंने कहा कि जिन नेताओं का संबंध भोंदू बाबा से था, उनके वीडियो सार्वजनिक नहीं किए गए, जबकि आम महिलाओं से जुड़े वीडियो सभी सार्वजनिक किए गए और यह बेहद गलत है। इस पूरे मामले पर उन्होंने गंभीर आपत्ति जताते हुए जांच की मांग दोहराई और कहा कि मामला अब चर्चा का विषय बनते जा रहा है। आइए सुनते हैं सविस्तर बयान। बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्ट आहेत, पण काय कुठेतरी या सरकारचं ठरलेलं आहे की विलंब करत राहायचं लोक विसरून जातील। जसं एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये 14 गरीब माणसांचा मृत्यू झाला, एसआयटी झालं, काय झालं पुढे? मग त्यानंतर तिथं नाशिक मध्ये 70 हनी ट्रॅप मध्ये अधिकारी आणि नेते अडकले, त्याचं काय झालं? थराद प्रकरण हे आता कुठेतरी बाजूला सरलं गेलं आणि आता भोंदू भागेश्वर बाबाचं प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालं, त्यानंतर गायकवाडचं प्रकरण सुरू झालं। म्हणजे कुठेतरी सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की अजितदादांचा ऍक्सिडेंट लोक विसरतील, दादांना विसरतील, पण ते कुठल्या तरी स्वप्नात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते। कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही, पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समानतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे। म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय आहे हे बघून घ्या। मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो एफआयआर केला जात, अजितदादांच्या बाबतीतला एफआयआर झाला नाही। कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर एफआयआर त्या ठिकाणी झाला नाही। त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे एफआयआर झाला नाही। पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर एफआयआर झाला। त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर एफआयआर झाला। त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय एफआयआर, तिथे एफआयआर होतो आणि इथे एफआयआर होत नाही। आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमच्या एफआयआर त्या ठिकाणी झाली। मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात, म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबरायांवर हा भोंदू काय असेल नाव काय, बागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल त्याच्यावर कारवाई होत नाही। ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे। जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे। उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। बघा, माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय थराद भोंदू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय। अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना सीआयडीला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा, आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय। पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना, अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून, आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता। अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही। म्हणजे भोंदू बाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटीची प्रॉपर्टी केली। आता तुम्हीच तुमचा विषय घ्या,
की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या गोंधबाबाला सरकारी वर्धास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला आणि कुठे ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं.